हे गाईज, आज आपण बनवूया तुरीच्या दाण्याचे लवट म्हणजेच तुरी गोळे. चला तर बघूया कसे बनवायचे हे. तुरी गोळे खायची मजा फक्त हिवाळ्यातच, कारण शेंगा निघतात हिवाळ्यातच. तर या तुरीच्या शेंगाचे काही दाणे काढले, स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे. त्यानंतर थोडे तेल टाकून याला थोडे हलकेसे भाजून घ्यायचे आहे. भाजल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये दरदरते बारीक करायचे आहे. बारीक करताना पाणी टाकायचे नाही आहे. त्यानंतर आपल्याला हे बारीक केलेला याच्यामध्ये 2 चम्मच बेसन, थोडे बारीक चॉप केलेले कांदे, गोडा मसाला, चवीनुसार मीठ, तिखट, हळद टाकायची आहे. आता हे संपूर्ण साहित्य आधी आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकायचे आहे. संपूर्ण साहित्य मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडेसे गोळे बनण्याएवढे पाणी टाकायचे आहे. पोहे खायच्या चम्मचने 1-2 चम्मच. बेसन पण आपल्याला खूप जास्त टाकायचे नाही आहे. पोहे खायच्या चम्मचने 2 किंवा 3 चम्मच आपल्याला यात बेसन टाकायचे आहे. आता यानंतर आपल्याला अशा प्रकारचे हे गोळे तयार करून घ्यायचे आहे. गोळे तयार झाल्यानंतर आपल्याला याला फोडणी घालण्याकरता मसाला तयार करून घ्यायचा आहे. आता मसाला तयार करण्याकरता आपल्याला याकरता 2 कांदे, थोडे काळे मिरे, 1-2 मोठ्या वेलायच्या कलमी आणि नारळाचे किस, थोडे तीळ पण यात घ्यायचे आहे. गोल्डन ब्राऊन होतपर्यंत त्याला भाजल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे. त्याचसोबत आपल्याला अद्रक लसूणचा पेस्ट पण बारीक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पेस्ट वाटून घ्यायची आहे. चला तर आता आपण गोळ्याची फोडणी घालूया. याकरता आपल्याला कढईमध्ये थोडे तेल टाकून घ्यायचे आहे. जिरं, मोहरी आणि 1 तेजपान टाकून यामध्ये तडका लावायचा आहे. जिरं मोहरी कडकडली की यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा गोल्डन ब्राऊन झाला की यामध्ये आपल्याला 1 टमाटर टाकून घ्यायचे आहे. टमाटर थोडे शिजले की यामध्ये आपल्याला कांद्याची जी पेस्ट आपण तयार केली होती ती व अद्रक लसूणचा पेस्ट हे पण आपल्याला टाकून गोल्डन ब्राऊन होतपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला गोडा मसाला, हळद, धनेपूड आणि चवीनुसार मीठ टाकून शिजवून घ्यायचे आहे. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. त्यामुळेच भाजीला चव छान येत असते. मसाले व्यवस्थित शिजले की यामध्ये 2 चम्मच तिखट टाकायचे आहे. तिखट टाकल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचे आहे. हे पाणी आपल्याला थोडे जास्त टाकायचे आहे, कारण का आपल्याला तुरीचे गोळे शिजवायचे आहे. यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकत आहे. आता हे पाण्याला उकळी आली की उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे तुरी गोळे सोडायचे आहे. हे गोळे सोडल्यानंतर हे पाण्यात डुबत असतात व शिजल्यानंतर हे वर येत असतात. अशा प्रकारे हे गोळे शिजल्यानंतर वर आल्यावर आपल्याला गॅस बंद करायची आहे. सांबार थोडा गोडा मसाला टाकून आपल्याला जेवणासोबत हे गोळे खायचे आहे. खायला हे गोळे खूप छान वाटत असतात. तुम्ही एकदा करून बघा. आपली भाजी आता व्यवस्थित शिजली आहे, गोळे वर आलेले आहे. आता यामध्ये सांबार टाकून आपली भाजी खायला तयार. तुम्ही नक्की करून बघा. आपले गोळे व्यवस्थित शिजलेले आहे.